तुम्ही इथे तुमचं नाव आणि सही करा, तो पण मी देऊन येतो. बरोबर. एक्सक्यूज मी. हाय. मला एक छोटीशी हेल्प हवी होती. बोला ना सर. हे पार्सल आहे. हे मला एका ॲड्रेसवर पोहोचवायचं आहे, तर तू प्लीज पोहोचवशील का? मग आमच्या ॲपवर बुक करा ना. मी ते ॲपवर बुक करणार, तो पुन्हा माणूस येणार दुसरा, त्यात 15-20 मिनिटं जातील. उगाच टाईमपास होईल रे. अरे हे ज्याला द्यायचं आहे ना, त्याची ना फ्लाईट आहे आणि ती मिस होऊ शकते ना, तर मग म्हटलं उगाच रिस्क नको. मग तू पोहोचवशील प्लीज? हवं तर आता होईल काम? हां हां, कुठे पोहोचायचं जा ना. हे बघ, याच्या मागे इथे ॲड्रेस लिहिला आहे बघ. इथे एक माणूस भेटेल, त्याला ते माणूस म्हणजे माझा मित्रच आहे तो, त्याला फक्त हँडओव्हर कर. बरं बरं, पोहोचवतो, काहीच काळजी करू नका. ते मागच्या सिग्नलला एक माणूस उभा होता, त्याला दिलं मी. पण कुणाला दिलं? ॲक्च्युली त्यांनी मास्क लावलेला होता, ते मला त्याचा चेहरा दिसला नाही. पण काय झालं, काय होतं त्या पार्सलमध्ये? गुलाब, काम झालं रे. खांडेकरांच्या चिरंजीवाने आज मोठे दिवे लावले. माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. हा तो माणूस होता ज्याने तुम्हाला व्हाईट कलरचं पार्सल दिलं? हो हो, हाच माणूस होतो. तारिणी, तिला उचलायचं आणि संपवायचं. तिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. नीट बघून घ्या या मुलीला. गुलाब भाऊ, काय करायचं याचं? हिच्यावर लक्ष ठेवायचं आणि करेक्ट टाइम आला की हिला उचलायचा आणि डायरेक्ट गेम करायचा. चला लागा कामाला. ठीक आहे, चला रे. थँक्यू दादा. सॉरी आणि तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला असेल तर. नाही. तुम्ही प्लीज तुमचा नंबर आणि नाव यांच्याकडे देऊन ठेवा. बरं. मी म्हणतो त्याला आत्ताच्या आत्ता ऑफिसमधून उचलूया आपण. त्यांनी काय होणार आहे? रॅकेटमधली सगळी माणसं अलर्ट होतील. इतक्या दिवसानंतर गुलाब जर सरफेसवर आलाय तर तोही अंडरग्राऊंड जाईल आणि किती काळासाठी जाईल हे आपल्याला माहिती नाही आहे. हे बघ केदार, युवराजबद्दलचे आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे सबस्टॅन्शियल आहेत. इतर कोणी असतं ना तर आपण काहीही मॅनेज करू शकलो असतो, पण युवराज खांडेकरांचा मुलगा आहे. केदार, ही डील झाली आहे ना, हे आपल्यासाठी चांगलंच आहे. कारण आता युवराज आणि गुलाब दोघांचाही कॉन्फिडन्स वाढला असेल. ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काहीतरी चूक करतील ज्यामुळे आपल्या हाती एखादा पुरावा लागेल. केदार, तुला आठवतंय आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आत गेल्यानंतर उजव्या हाताच्या भिंतीवर एक सुविचार लिहिलेला होता. जेव्हा आपण एक छोटी संधी गमावतो, मोठी संधी समोर येते. करेक्ट. आता आपण गुलाबने त्याच्या बिळातून बाहेर यायची वाट बघायची. गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी तो एक तरी पुरावा मागे सोडतोच. त्यामुळे आता आपण त्या क्षणाची वाट बघायची ज्या क्षणी गुलाब काहीतरी मागे सोडेल.